नमस्कार मंडळी, उज्ज्वन्स फूड रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच आवडती अशी झटपटीत होणारी शेवयांची खीर बनवणार आहोत. त्यासाठी साहित्यामध्ये मी घेतलेले आहे थोडेसे काजू, थोडेसे बदाम आणि शेवया आणि चारोळी आणि इलायची. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी 4 माणसासाठी शेवयाची खीर बनवत आहे. त्यामुळे शेवया थोड्या जास्त घेतलेल्या आहेत. आता आपण हे काजू बदाम एक एक करून कट करून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी काजू कट करून घेतलेले आहे. आता एक एक करून मी बदाम देखील कट करून घेत आहे. या ठिकाणी मी 4 ते 5 इलायची घेतलेले आहेत. आता हे इलायची आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ. या कुटून घेतलेल्या इलायचीमुळे आपल्या शेवयाच्या खीरीला एकदम छान अशी चव येते. या इलायचीचा पापुद्रा बाजूला काढून मी इलायची थोडंसं एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे. यानंतर आपण गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 ते 2 चम्मच तूप टाकून आपण जे कट केलेले काजू बदाम आहेत ते यामध्ये आपण व्यवस्थित भाजून घेऊ. तर पहा मी यामध्ये सुरुवातीला बदाम भाजून घेत आहे. त्यानंतर बदामला थोडासा लालसर कलर आल्यास आपण यामध्ये काजू देखील भाजून घेऊ. तुम्ही ही शेवयाची खीर बनवण्यासाठी मनुके देखील वापरू शकता. आता काजू आणि बदाम व्यवस्थित भाजल्यास आपण यामध्ये चारोळी टाकून घेऊ. चारोळी मी फक्त 1 चम्मच घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता हे सर्व मिश्रण व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आपलं. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. व्यवस्थित काढून घेऊ. यानंतर आता आपण त्याच कढईमध्ये खोबरखीस देखील भाजून घेऊ. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी खोबरखीस देखील त्याच कढईमध्ये भाजून घेतलेलं आहे. आता यानंतर आपण थोडंसं पुन्हा तूप टाकून त्यामध्ये आपण शेवया भाजून घेऊ. शेवया थोड्याशा मी कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. आता या शेवया आपण व्यवस्थित मंद आचेवरती भाजून घेऊ. कारण जेवढ्या छान आपल्या शेवया भाजल्या जातील तेवढी चविष्ट अशी आपली खीर होईल. तर पहा दुसऱ्या पातेल्यामध्ये मी दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता ते उकळलेलं अर्धा लिटर दूध मी यामध्ये टाकून घेते. 4 ते 5 मिनिट आपण याला मंद आचेवरती शेवयाला थोडंसं शिजून घेऊ. तर पहा मंद आचेवरती शेवया थोड्याशा मऊ झाल्यास मी यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेते. साखरेचे प्रमाण तुम्ही कमी अधिक प्रमाणात करू शकता. आता आपण जे भाजलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते यामध्ये टाकून घेऊ. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं शेवयाची खीर करते वेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची. ती म्हणजे शेवया थोड्याशा शिजल्याशिवाय त्यामध्ये अजिबात साखर घालायची नाही. कारण साखर आधी घातल्यास शेवया व्यवस्थित शिजत नाहीत. म्हणून त्या मऊ झाल्यावरच आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. भाजून घेतलेले काजू बदाम टाकून आपण यामध्ये कुटून घेतलेली इलायची देखील टाकून घेतलेली आहे. इलायची तुम्ही खीर शिजल्यास पुन्हा देखील टाकू शकता. तर पहा 5 ते 6 मिनिटे मी कमी गॅसवरती आपली खीर ही मस्त शिजून घेतलेली आहे. तर पहा आपल्या शेवया ही अगदी छान अशा शिजलेल्या आहेत. तर मंडळी आपली गरमागरम शेवयांची खीर खाण्यासाठी तयार आहे. ही खीर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करूनही खाऊ शकता. ही रेसिपी नक्की ट्राय करा.